विद्याश्री, कुक विथ विद्याश्री चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथी ठेपले। मेथी ही आरोग्यासाठी चांगली असते। आरोग्यासाठी चांगली असल्यामुळे तिचा सगळ्या भाज्यांमध्ये उपयोग केला जातो। तसंच मेथी ठेपले हिवाळ्यामध्ये चांगले असतात। हिवाळ्यामध्ये मेथी भरपूर प्रमाणात येते आणि ती चविष्ट असते, म्हणून आज आपण मेथी ठेपले बनवणार आहोत। चला तर रेसिपीकडे वळूया। या कपाने मी सर्व साहित्याचं मेजरमेंट घेतलंय। प्रथम आपण गव्हाचं पीठ आहे ते 4 पेले घेतले, ते चाळून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये काही गुठळ्या किंवा कोंडा वगैरे असेल तो सगळा बाहेर येईल। आता हे अर्धा पेला चण्याचं पीठ घ्यायचंय। गव्हाच्या पिठाला अर्धा पेला चण्याचं पीठ घ्यायचं। जास्त चण्याचं पीठ घ्यायचं नाही, नाहीतर मग चिकट होतात। हे जरा मिक्स करून घेऊया, गव्हाचं पीठ आणि चण्याचं पीठ। आता ह्यामध्ये 1 चमचा हळद टाकूया, हा छोटा चमचा आहे। 2 चमचे धण्याची पावडर टाकायची, तसंच थोडासा हिंग टाकायचा। 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे। तुमच्याकडे ठेवणीचा मसाला असेल तो टाकला तरी चालेल, मग तो अर्धा चमचाच टाका। ही खलबत्त्यामध्ये 1 इंच आलं, 5-6 लसूणच्या पाकळ्या आणि 3 मिरच्या या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्या आहेत। आता त्या ह्याच्यामध्ये टाकते। त्यानंतर तीळ टाकूया। हे मोठे 2 चमचे तीळ घेतले, ते टाकूया। तसंच 1 टीस्पून ओवा घेतलाय, तो हातावर असा क्रश करायचा, म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो, आणि मग तो टाकायचा। ही कस्तुरी मेथी घेतली, 2 चमचे आहेत। ह्याचा स्वादही या पराठ्यामध्ये खूप छान येतो। ही अशी हातावर घेऊन ही अशी थोडी तळून घ्यायची हातावर। त्याच्यानंतर ही कोथिंबीर घेतलीये, ही टाकूया, धुवून बारीक चिरून घेतली। तसंच ही मेथी आहे, स्वच्छ धुवून नंतर मिठामध्ये पण ठेवून थोडा वेळ ती स्वच्छ धुतली आणि सुकवून नंतर ही बारीक चिरली आहे। ही 2 पेले आहे, ती ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता ह्याच्यावर चवीपुरतं मीठ टाकूया। सगळं जिन्नस टाकून झालेत। मेथी आणि हे सगळं जिन्नस हे या पिठाला चोळून घ्यायचं। आधी पाणी वगैरे नाही टाकायचं। छान असं मिक्स झालंय सगळं। आता हे पीठ मळून घेऊया। यासाठी थोडं कोमट पाण्याने हे पीठ मळायचं, कारण पीठ चांगलं मळलं जातं आणि छान फुलून येतं। तर आता पीठ मळून घेऊया, थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं, पाणी टाकायचं नाही। आणि आपण चपातीला पीठ मळतो तसंच पीठ मळायचं, पण थोडंसं त्या चपातीच्या पिठापेक्षा जरा मऊ असायला पाहिजे ठेपले करताना। तर काही प्रमाणात हे पीठ मळून झालंय। त्याच्यावर आता तेल टाकून घ्यायचं। पहिल्या सुक्या पिठात तेल नाही टाकलं, कारण का तर भरपूर तेल नंतर पराठ्यामध्ये वर येतं आणि ते हेल्थसाठी चांगलं नसतं, म्हणून तर पीठ मळून झाल्यानंतर मी तेल टाकते। असं पीठ मळायचं, थोडं चपातीपेक्षा थोडंसं मऊ। हे पीठ मळून झालंय बघा। तर 10 मिनिटासाठी जरी झाकून ठेवूया। चला तर 10 मिनिटं झाली आहेत, आता हे उघडूया। तर आता परत एकदा मळून घेऊया। बघा छान पीठ आलंय। त्याला थोडंसं मळून घेतलंय। आता याचे गोळे करून घेऊया। असे गोळे करून घ्यायचे, सर्व गोळे करून घ्यायचे, कारण का ठेपले भाजायला मग बरं पडतं, गॅस वाया नाही जात आणि ठेपले पटापट होऊन जातात। त्यामुळे प्रवासाला कुठेही जाताना हे टिकतात, 2-3 दिवस तरी टिकतात। त्यामुळे प्रवासासाठी उत्तम असतात। चटणी बरोबर, नाही तर दह्या बरोबर किंवा सॉस बरोबर, असे कशा बरोबर खाता येतात। असेच पण खायला चांगले लागतात।
ते सगळे गोळे करून घ्यायचे म्हणजे पराठे करायला सोपं जातं. ठेपले आता लाटून घेऊया. हे असा गोळा घ्यायचा, ह्याच्यामध्ये पिठामध्ये असा घोळवायचा. ठेपले हे जरा जाडच असतात, पातळ नाही करायचे. पराठा हा थोडा जाडाच असतो. बघा असा झालाय करून. दुसरा घेऊया आता. 10 मिनिटं मुरू दिल्यामुळे पिठामध्ये सगळं एकरूप झाले आणि छान दिसते. आणि असेच सगळे आता करून घ्यायचे. सर्व लाटून झाले, आता भाजून घेऊया. आता ठेपला पहिला असाच टाकून घ्यायचा. तर याला असे बबल्स यायला द्यायचे आणि मग पलटवायचा. पलटवून घ्यायचा. हे बघा. आणि पलटवला की मी तूप घेतलंय. तुम्ही तेलही घेऊ शकता. तेलाने माझ्या घरी तूप आवडतं म्हणून मी तूप घेते. तूप असं वर लावायचं एक साईडने झाल्यावर. त्या बाजूने पण पलटवून घ्यायचं. असं छानसा भाजायचं. हे तूप टाकून घ्यायचं. छान खरपूस भाजून घ्यायचं असं सगळ्या बाजूने. किती छान दिसते. त्याला पाणी सुटू नये म्हणून त्या जाळीवर ठेवून घ्यायचा म्हणजे त्याला पाणी सुटत नाही आणि तो ओला होत नाही. छान स्मेल येतोय ओव्याचा, तिळाचा आणि मेथीचा. 2-3 दिवस राहतात आणि प्रवासाला घेऊन जाऊ शकता. असे सगळे ठेपले बनवून घ्यायचे. तर नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कुक विथ विद्याश्री चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी जे येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.